नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आपण आज जाणून घेणार आहोत हनुमान चालीसा म्हटल्याने काय होते। हनुमान चालीसा म्हणणे मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून लाभदायक मानले जाते। येथे काही प्रमुख फायदे दिले आहेत। भय आणि नकारात्मकता दूर होते। हनुमान चालीसा पठणाने मनातील भीती, नकारात्मकता आणि चिंता दूर होते। हनुमानजींच्या उपासनेने आत्मविश्वास आणि धैर्य वाढते। हनुमानजींच्या वीरतेच्या कथा ऐकून आणि चालीसा पठणाने मनोधैर्य वाढते। जीवनातील अडथळ्यांना सामोरे जाण्याची शक्ती प्राप्त होते। आरोग्यासाठी फायदेशीर, नियमित हनुमान चालीसा पठणाने मानसिक शांती लाभते, ज्यामुळे ताणतणाव कमी होतो। ताणमुक्त जीवन आरोग्यासाठी उपकारक ठरते। शत्रूंवर विजय, हनुमान चालीसा मध्ये असे म्हटले आहे की हनुमानजींच्या कृपेने शत्रूंवर विजय मिळतो, ज्यामुळे जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते। आध्यात्मिक प्रगती, हनुमान चालीसा म्हटल्याने भक्ती आणि श्रद्धा वृद्धिंगत होते। हनुमानजींच्या भक्तीमुळे साधकाला परमात्म्याची प्राप्ती होते। हनुमान चालीसाच्या पठणाने जीवनातील संकटांपासून आणि अपयशांपासून बचाव होतो। हनुमानजींच्या कृपेने सर्व अडचणी दूर होतात। विवेक आणि ज्ञान प्राप्त होते। हनुमान चालीसा म्हटल्याने विवेकबुद्धी आणि ज्ञान वाढते। हनुमानजींच्या आशीर्वादाने जीवनात योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते। हनुमान चालीसा पठणाने कुटुंबात शांती आणि समाधान नांदते। घरातील कलह दूर होतात आणि प्रेम व स्नेह वृद्धिंगत होतो। हनुमान चालीसा नियमित पठण केल्यास मानसिक आणि शारीरिक उन्नतीसाठी फायदेशीर ठरते। तुम्हाला जर हनुमान चालीसा ऐकायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन ऐकू शकता। धन्यवाद मित्र मैत्रिणींनो।